ओके. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज आणि आज आपण आलेलो आहोत एका आगळ्या वेगळ्या कवीच्या इथे, ज्यांनी महाराष्ट्रातल्या त्यांच्या कवींची नावं थेट छतावरती लिहिलेली आहेत. आणि वास्तविकता पाहता संघर्षातून उभं राहणारं नाव म्हणजेच सुनील उबाळे या कवीच्या घरी आपण आज आलेलो आहोत आणि जाणून घेणार आहोत त्या कवितेसंदर्भात, साहित्यासंदर्भात काही हितगुज आणि काही गप्पा गोष्टी. आदरणीय सुनीलदादा उबाळेंच्या आपण घरी आहोत, त्यांच्या परिवारासमवेत आहोत. दादा, हा सुंदर असा उपक्रम तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. मला तरी वाटते की महाराष्ट्रामध्ये कवीची जागा कुठेतरी मनात असते, कुठेतरी पुस्तकात वहीत असते, परंतु आज एक साहित्यिकाचं नाव छतावरती असावं आणि ते नेहमी समोर असावं असं का वाटलं? नाही, कायमच कविता लिहिणारी जी काही माणसं आहेत, मग माझं असं मत आहे की कवी मोठा छोटा नसतो, कविता मोठी छोटी असते. आणि ज्या माणसाने, ज्या हाताने ती ज्या लेखणीतून निर्माण झालेली आहे, मला प्रत्येक कवितेच्या ओळीचा आदर आहे. आणि जो माणूस इतकी महत्त्वाची ओळ लिहितो, तर मग त्या माणसाचं आपण का नाव लिहू नये? आता यामध्ये जवळपास बऱ्याचशा कवींची, माझ्या तरी ओळखीतल्या बऱ्याचशा कवींची नावं याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला असं का वाटलं की माझ्या छतावरती या कवींची नावं असायला पाहिजे? नाही, कायमच काळजावर मी या लोकांची नावं लिहून ठेवली होती. आणि असं मागे छत लावल्यानंतर असं वाटलं, आधी या घरावर पूर्ण भिंतीवर कविता लिहिलेल्या होत्या, तेव्हा सगळ्यांनी या घराला कवितेचं घर म्हणून नाव दिलेलं होतं. मग मला असं वाटलं की आपण सगळ्यांच्या ओळी तर नाही लिहू शकत, पण सगळ्यांची नावं तर लिहू शकतो ना. मग मी ते नावं लिहिली आणि मला असं वाटतं की एका कवीचं नाव म्हणजे 1000 कविता लिहिल्याचं मला तो समाधान आणि त्यांचा आदर येतो. एका कवीचं नाव म्हणजे 1000 कविता लिहिल्याचा आनंद मला त्यात जाणवतोय. खरं तर कविता, नारायणपुरी म्हणतात की कविता म्हणजे आयुष्याचं गाणं आणि स्वतःच आपली राख उधळत जाणं. कवितेतून समाजाला अनेक गोष्टी मिळतात. तुम्हाला काय वाटतं, कविता समाजाला काय देते? कवितेचं समाजावर खूप मोठं ऋण आहे आणि हा समाज ते ऋण फेडता फेडता संपून जाईल, पण कविता संपणार नाही. हास्य होणाऱ्या काळामध्ये जर आपण कवी लोकांचा एवढा सन्मान करतोय, मला असं वाटतं की मी काहीच करत नाही खरं तर. आणि हे कोणाला दाखवण्यासाठी, काय याची काही जाहिरात करण्यासाठी नव्हतं. हे ह्या सगळ्या लोकांचा अदृश्य धाक आहे माझ्यावर आणि माझी जबाबदारी आहे यापुढे की मी जर एक ओळ जरी जपत राहिलो आयुष्यभर तरी खूप झालं. कविते जेवढं प्रेम तुम्ही करताय कवितेवर, तेवढंच आपल्या परिवारातले सदस्य पण करतात का? हो, आणि ते आहे म्हणूनच तर हे सगळं शक्य झालं ना. खरं तर एखादा कवी असावा आणि त्याला त्याच्या कवितेवर प्रेम असावं हे साहजिक आहे, परंतु आपल्या कवितेवर दुसऱ्याचं आणि परिवाराचं देखील प्रेम असावं, हा उपक्रम खरं तर मला नाविन्यपूर्ण वाटतो. आणि महाराष्ट्राच्या पटलावरती कुठंही अशा प्रकारचा उपक्रम दादा आत्तापर्यंत झालेला नाही. अनेक कवींची नावं या ठिकाणी छतावरती लिहिलेली आहेत. महाराष्ट्रातली प्रसिद्ध ते प्रसिद्ध नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना देखील आपण ते दाखवणार आहोत. परंतु संघर्षातून उभं राहणारं नाव म्हणजे सुनीलदादा उबाळे यांच्या कविता म्हणजेच हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता आहेत. एक 2-4 ओळी दादांच्या कवितेच्या आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. दादा, भाकरी नावाची जी कविता आपली आहे, जी महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे, त्याच्या एक 2-4 ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच. म्हणजे खरं तर आज आमची आई ती कविताची साक्षीदार आहे आणि ती समोर बसलेली आहे. तिच्यासमोर ती कविता पहिल्यांदा वाचतोय. माझी मिसेस आहे, माझी मुलगी आहे, तर त्यांच्यासमोर ही कविता वाचतोय की लोक भलेही लपून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. लोक भलेही लपून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले, तिला पकडता पकडता खेळणे कूदणे राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय. शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय. क्या बात है. ही कविता संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली कविता आहे आणि सुनीलदादांचा जो हा उपक्रम आहे अतिशय सुंदर आणि प्रत्येक कवीच्या मनाचा ठाव घेणारा आहे. नक्कीच दादा, या उपक्रमामुळे महाराष्ट्रभर या
कवींचा एक सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जो हा उपक्रम केलेला आहे याच्यासाठी आमच्या देखील फार मोठ्या सदिच्छा आहेत. आणि सुंदर असा योग म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वीपासून आमचं चाललेलं होतं की मी भेट देणार आहे. या सगळ्यांच्या कवीच्या यादीमध्ये माझं देखील नाव आहे, याचा मला आनंद वाटतो आहे. खरं तर दादांनी सांगितलं आहे की मी नेहमी सांगत असतो की जसे पाखरे रानातले तसेच होऊन जाऊ. जसे की पाखरांना कशाची अपेक्षा नसते त्याप्रमाणे माणसाचं जगणं असलं पाहिजे. आणि या हृदयातून त्या हृदयामध्ये बीज माणुसकीचे लावू. जसे पाखरे रानातले तसेच होऊन जाऊ. एक आशावाद घेऊन एक सुंदर असं काम सुनील दादाच्या माध्यमातून या ठिकाणी साहित्याला दिलेलं आहे त्यांनी. हाच आशावाद आपण घेऊयात. या ठिकाणी कॅमेरामॅन रसिकासोबत मी KB शेख. मनपूर्वक धन्यवाद. शब्दांच्या माध्यमातून माणूस जिवंत राहतो आणि ही शब्द चिरकाळ टिकून राहावेत आणि इथल्या समकालीन परिस्थितीला आघात करण्यासाठी, या वाईट गोष्टींवरती वार करण्यासाठी माझे शब्द पुरेसे आहेत. आणि या शब्दांच्या माध्यमातून अनेक कविमित्र प्रबोधन करत आहेत. त्या सर्व कविमित्रांचं मनामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि त्यांचं नाव कुठेतरी माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी राहावं, आठवणीत ते राहावे म्हणून मी ही नावं लिहिलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यामुळे नक्कीच अनेकांना लिहिण्यासाठी बळ मिळणार आहे. कवी सुनील उबाळे यांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि जनहित मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. एकच मिनिट. कुणीतरी न्यूज चॅनलवर चालेल. न्यूजवाले आहेत का? एक मिनिट. येस ओके.